दृश्य आहे ते एका बाजूला आपल्याला ती म्हणजे पाहायला मिळतोय पिवळी जर्सीचे खेळाडू यावेळेस मात्र अगदी गती काढून घेतली होती या चेंडूमध्ये पाहिलं तर आपण सुरुवातीचे लगातारचे 4 चेंडू पाहिलेत अगदी फास्टर फेकले होते नंतरच्या चेंडूवरती थोडंसं गती परिवर्तन चेंज ऑफ पीस पाहायला मिळाला आणि इथे मात्र हा चेंडू मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र दिलीप पाटील यांच्या आपण बघतोय बॅटला स्पर्श होऊन सिंगल आली आहे इथे सिंगल कंप्लीट केली आहे आणि धावफलकावरती 10 धावसंख्या धावफलकावरती आली आहे आपण संकल्पना 40+ ची पाहतोय परंतु 50शीतले खेळाडू मात्र आपल्याला सातत्याने मैदानावरती खेळताना पाहायला मिळत आहेत सुरुवातीचा पहिला षटक या नियमानुसार 50+ चा खेळाडू फेकतोय तर सुरुवातीला म्हणजेच पहिलाच बॉल जो फेस करतो तो 50+ चा खेळाडू आहे म्हणजे सलामीवीर आहे 50+ असणार आहेत त्यामुळे ही संकल्पना खूप सुंदर आहे कारण तुम्ही 50 मध्ये 40 मध्ये जरी खेळत असलात तरी सुद्धा 50चे खेळाडू सुद्धा इथे कुठे कमी नाही आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न मात्र आपल्याला पाहायला मिळतोय इवलेश रूप लाविले दारे त्याचा वेधू गेला गगनावरी मोगरा फुलला अशा प्रकारे संकल्पना आहे म्हणजे ज्या वेळेला ही 40+ ची संकल्पना मांडली गेली त्याच्यानंतर आपण पाहता 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत म्हणजे सुरुवातीचे मला वाटते लगातारचे मी मागचे 2 40+ सामने सुद्धा अनुभवलेले आहेत जे नक्कीच अमरापूर फाट्यावरती ती टुर्नामेंट झाली होती तिथे आणि नंतरची टुर्नामेंट्स आपण पाहिली इथे सुद्धा टुर्नामेंट झाली गेल्या वर्षाची तदनंतर ही टुर्नामेंट आहे 5व्या पर्वामध्ये 40+ ची ही संकल्पना पुढे सरसावतोय आणि मी म्हणेन या सर्वच 40+ मधल्या खेळाडूंना आणि ही जी संकल्पना मांडल्यानंतर आता सध्याच्या घडीमध्ये या पंच कमिटीला शतशी ऋणी असणार आहे कारण तुमच्याच मुले 40+ मधले खेळाडू सध्या या मैदानावरती दाखल झालेले पाहतोय आपण इथे दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नाहीये मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक अगदी चुस्तपुस्त होते बघा तिथे ते पुढे सरसावले सिंगल येईपर्यंत वेल होता डबल घेण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे प्रवीण ठाकूरने थांबवून ठेवलं ते म्हणजेच दिलीप पाटील याला सिंगल कंप्लीट केली 11 धावसंख्या धावफलकावरती आली आहे आपण बघतोय बंधनाचं षटक होतं समाप्त झाली आहे दुसरा षटक मार्गस्थ आहे तोही पॉवर प्लेचा आहे 3 डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आपण बघतो एक्स्ट्रा कव्हरला मिड ऑनला मग एक क्षेत्ररक्षक नाही यावेळचा फटका चांगला आहे टायमिंग ला जवाब आहे 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडतील का हे सिंगल कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न झालाय तिथे लाजवाब फटका होता फटक्यामध्ये पाहिलं तर ताकदीचा वापर होता परंतु टायमिंग कुठेतरी मिस होतं पडल्यानंतर चेंडू तिथे पाहायला मिळाला वन्स बाउन्स चेंडू पकडला गेला वाईडिश लॉंग आउट मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन होतं तिथे पकडल्यानंतर मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात आपण बघतोय अमोल घरत डावरे गावचा हा सुपुत्र आणि वागरेश्वर फायटर्स कलवे या संघाचा हा कर्णधार आहे कर्णधार म्हटलं तर दिशादर्शक असतो कर्णधार म्हटलं ना तर सर्वस्वी जबाबदारी कर्णधारावरती असते आता गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये याही वेळेला चांगला चेंडू होता खोदून काढला यावेळेस बघतोय आपण मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये चेंडू जाऊन देत नाहीये तिथे आल्या पावली चेंडूला पकडलंही आणि तिथे सिंगल कंप्लीट होईपर्यंत गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू फेकी केलाय सिंगल आली आहे धावफलकावरती धावा लागल्यात 14 आपण बघतोय जोहा गावचा सुपुत्र सार्थक म्हात्रे आमच्या समवेत आहे ज्या सार्थकने नक्कीच 4 तारखेच्या प्रीमियर लीग मध्ये अगदी घातक फलंदाजी आणि गोलंदाजी साकारली होती यावेळचा चेंडू होता डाऊन द विकेट यावेळेस मात्र चेंडू चाललाय फरार सेट टाईमचा फटका सीमा रेषा पार मिळतील धावा 4-4-4 खेळाडूंनी ठोकले होते परंतु त्यालाही 8 धावसंख्येवरती माघारी होतं किरण पाटीलने परंतु इथे मात्र बघा खेळ सावरतोय संघाचा संघनायक बघू संदीप पाटील इथे आहे चौकार ठोकलाय स्टेट डाईव्हच्या दिशेने चौकार होता आता मात्र त्याचा आत्मविश्वास वाढलाय यावेळेला अगदी गतीचा वापर केला होता हो चांगला चेंडू होता चांगला चेंडू पाहायला मिळतोय अगदी गतीवरती स्वार होऊन इथे मात्र चेंडू फेकला होता अप्रतिम चेंडू होता पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतोय तो बॉल डॉट येतोय खूप वेळानंतर खूप अवधीनंतर हा चेंडू डॉट आलाय आणि अशा चेंडूने मात्र आत्मविश्वास गोलंदाजाचा वाढला जाईल डीप मध्ये 3 प्रोटेक्शन लावण्यात आलेला आहेत याही वेळेला चांगला चेंडू आहे
अप्रतिम अप्रतिम लगातारचे 2 चेंडू कमबॅक करून देणारे चेंडू होते. कर्णधार आपण बघतोय अमोल घरतचे, ज्या अमोलने तिसऱ्या चेंडूवरती चौकार खाल्ला होता परंतु नंतर मात्र अगदी कमबॅक करून देणारा षटक होता. धावफलकावरती आपण बघतोय 18 धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय 8 आल्यात यावेळेला आणि 18 धावसंख्या धावफलकावरती आहे. कर्णधाराची खेळी कशी असावी त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल घरत डावरेगावचा हा सुपुत्र. बंधनाचे दोन्ही षटक आता संपलेले आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये आता डीप मध्ये क्षेत्ररक्षण सजवले जातील, त्यामुळे आता मुक्तपणे फटके खेळण्यासाठी दोन्ही फलंदाजांना कसरत करावी लागणार आहे. जिथे आपण पाहिलं होतं पहिला खेळाडू दिलीप पाटील बाद झाला, 2 चौकार ठोकले. संदीप पाटीलच्या सुद्धा बॅट मधून आलाय चौकार, परंतु प्रवीण डाऊर हा खेळाडू अजूनही मैदानावरती आहे. कलव्या गावचा हा सुपुत्र आहे आणि कित्येक वेळेला मैदान आलं खेळाडूने गाजवलीत. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, कारण ज्या पद्धतीने त्यांनी वाईडिश लॉंगॉनला चेंडू फिरकावला होता असं वाटलं तो चौकार जाईल तिथे, परंतु टायमिंग प्रॉपर झालं नव्हतं. तिथेच मात्र 2 धावा त्याने त्याच्या बॅट मधून आल्या होत्या. आता बघतोय आपण क्षेत्ररक्षण अगदी डीप मध्ये आहे. पहिला क्षेत्ररक्षण गल्लीमध्ये आहे, त्याच्यानंतर आपण बघतोय शॉर्ट पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यानंतर आपण वाईडिश लॉंगॉनला बघतोय, मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यानंतर स्क्वेअर लेग मध्ये आहे, म्हणजे डीप आणि अगदी आपण बघतोय की लॉंगॉन मधला जो क्षेत्ररक्षण आहे आता मिड विकेट मध्ये फिरवण्यात आलेला आहे. अशा प्रकारे क्षेत्ररक्षणाची जमावण्यात करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय अगदी लेग स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे जो फाईन लेगच्या अगदी डीप मध्ये आहे. अशा रीतीने क्षेत्ररक्षण सजवलंय. तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केले गुरुनाथ पाटील. गुरुनाथ पाटील गेल्या वर्षी अगदी पाहिलं तर कर्णधाराच्या भूमिकेमध्ये होते. यावेळेला बघतोय आपण फटका सरेक आहे, ग्लान्स केलाय, चेंडू मागे चाललाय, चौकार मारे पाहायला मिळतोय. तिथे चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती सहर्ष स्वागत गुरुनाथ पाटील. कलव्या वरती आले. इथे मात्र पुन्हा एकदा लेग साइडला भिरकावचा चेंडू होता, थोडासा काटा बदल झाला. इथे मात्र थोडंसं पाहायला मिळालं की लेग एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. स्वेर घोषित केले आपल्याला बघतोय आपण पंचांनी. आमचे महेश कडू सर तिथे आहेत. अगदी आपण बघतोय की विरार गावावरून म्हणजे अगदी आपण बघतोय स्वप्नांची नगरी मुंबईवरून ते प्रवास करत इथपर्यंत पोहोचलेत. यावेळेचा फुलटॉस चेंडू होता, फुलटू टोल वसूल करण्याचा प्रयत्न. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण बघतोय तिथे कर्णधाराची आहे. अमोल घरत तिथे होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण महत्वाचं असणार आहे. 2 धावा धावफलकावरती आल्यात, कारण क्षेत्ररक्षकाने गोलंदाजाची पाठराखण करणं महत्वाचं असतो. ज्या वेळेला गोलंदाज अप्रतिमरित्या गोलंदाजी करेल त्यावेळेला क्षेत्ररक्षण ही तेवढंच महत्वाचं असणार आहे, कारण गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हे मात्र प्रमुख अंग क्रिकेटचे राहिले. 2 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेस कमबॅक करतून देतोय. गुरुनाथकडे ती क्षमता आहे, हातभर चेंडू तो वळवण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. स्विंगिंग गोलंदाजी तो करतोय. इथे मात्र इन स्विंग आउट स्विंग करण्याचा प्रयत्न केला. पहिले 2 चेंडू लेग एसटी वरचे होते, लेग स्विंग त्याचं पाहायला मिळाले तिथे. आता मात्र ऑफ स्पिन कडे वळतोय तो. डावखुरा हाताचा फलंदाज आपटलेला चेंडू होता, पुढे सरसावला, डान्सिंग डाऊन द विकेट. आपण बघतो लेट कटचा फटका आहे तिथे. क्षेत्ररक्षक चुस्ती पुस्ती भरलेला होता, परंतु इथे बॅकअप नव्हतं आणि त्या बॅकअप मुलं का होईना आपण बघतोय आपण सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न तोही झालाय, तिसऱ्याचा प्रयत्न तोही इथे पूर्ण केला जाईल आणि अशा प्रकारचे 40+ मध्ये. परंतु काय घडेल, पंचांचा निर्णय येईपर्यंत जरूर थांबणार आहोत. आणि बघतोय आपण तब्बल 4 धावा पूर्ण केल्यात. आणि बघा आता मात्र तंबू मधून टाळ्यांचा वर्षाव होताना पाहतोय आपण, कारण 40+ मध्ये 2 धावा पॉसिबल आहेत सार्थक, परंतु 4 धावा चांगला आहे, चांगलं क्रिकेट आहे. 1 धावा आरोग्यासाठी संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेवरती खऱ्या अर्थानं धावाधाव करताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळतात. प्रवीण डाऊरच्या बॅट मधून हा फटका होता. पहिल्या बॉलवरती चौकाराने स्वागत केलं होतं. इथे मात्र पुन्हा एकदा 4 धावा धावून काढल्यात. महत्वाच्या धावा आहेत. एक धाव इथे महत्वाची असणार आहे.
धावांसाठी केलेली धावाधाव म्हणजे क्रिकेट आणि इथे धावांची आपण बघतोय धावाधाव सुरू आहे आणि या 4 धावसंख्येने 29 धावसंख्या चांगलं षटक म्हणावं लागेल. इथे वेलचा चांगला फटका आहे आणि इथे बघा क्षेत्ररक्षकाला भिरकावणी देत क्षेत्ररक्षकांना हुलकावणी देत इथे मात्र चेंडू चालला सीमा रेषा पार चौकार आलाय आणि अशा रीतीने मी म्हणेन की ज्यावेळेला तुम्ही क्षेत्ररक्षण करताना तेव्हा तुम्ही तुमच्या संघाला अगदी गर्द अशा काल्या छायेकडे घेऊन जाताय. पण एक बॉल आहे तिथे एक बॉल शिल्लक आहे. एक वाईड आला होता बॉल एक बॉल वाईड आला होता. पहिल्यावरती चौकार आला दुसरा वाईड आला त्याच्यानंतर 2 धावा एक डॉट आला तिसरा बॉल डॉट आला लगातारचे हे 2 चौकार आलेत. एक बॉल आहे एकच बॉल डॉट आलाय. ठीक आहे 2 मिनिटं बघतोय आम्ही इथे. वाईट आला बरोबर आहे तिसरा 2 काढला बरोबर आहे. सांगतोय 4 आले बरोबर आणि हे 4 आहे ना बघा बघा हा सांगतो पहिला पाणी घेऊन जा. आम्ही निर्णय कळवतोय आम्ही युट्यूबला चेक करतोय. काकांचं नाव काय आपलं अभय काका ना आमचं भाऊबंद आहेत नाही विसरलो. येस आणि अगदी या क्रीडांगणामध्ये महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटना अध्यक्ष आदरणीय अभय म्हात्रे साहेबांचं शुभागमन व्यासपीठावरती होतोय आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये गोपीनाथ शेठ त्यावेळेला मूर्ती बंद झाल्या होत्या त्यावेळेला तोंडाला मास्क लावून अभय सर मला वाटते दिल्लीपर्यंत पोहोचले होते म्हणजे एवढे मोठं त्यांचं ध्येय होतं. ज्यावेळेला रवी शेठ पाटलांकडे आम्ही बसलो होतो त्यावेळेला वैकुंठ शेठ साहेबांबरोबर मीटिंग चालू होती त्या मीटिंगला मी सुद्धा होतो आणि अभय काकांचं इथं शुभागमन होतं. अर्पून या भाव सुमनांचे प्रेमभरे स्वागत आलेल्या मान्यवरांचे करिता स्वागत शब्द सुमनाने दिन हा भाग्याचा आला आपल्या पवित्र परशाने आजचा हा सोला हा धन्य झाला. बघा लगेच निर्णय द्या. सर एक बॉल बाकी आहे. यस युट्यूब चेक केला आम्ही बॉल बाकी आहे. चला लगेच मैदान सजवायचं आहे. यस बॉल बाकी आहे डेफिनेटली चेक केला आम्ही युट्यूब चेक केलंय नाही आणि इथे चुकी होणं परंतु माझ्याबरोबर नक्कीच सार्थक आहे आणि सार्थक म्हटलं ना तर जोह्या गावचं सुपुत्र आहे घातक खेळाडू आणि त्याची सुद्धा करडी नजर आहे तिथे आणि युट्यूब सुद्धा आहे म्हणजे अगदी आम्ही जरी 2 जण चुकलो ना तर तिसरा डोला मैदानावरती आहे त्यामुळे एक चेंडू आहे तिथे. चला आपण बघतोय पुन्हा एकदा गुरुनाथ पाटील सज्ज होईल परंतु कौतुक करावं लागेल प्रवीण ठाकूरचं कारण 50 मधला खेळाडू आहे मैदानावरती तंग धरून उभा राहिला होता अगोदरची बॅट होती तो चौकार त्यांनी धावून काढला त्याच्यानंतर आपण बघतोय की चौकार ठोकलाय त्यांनी. एक चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू म्हणजे आपण बघतोय की लास्ट षटकातला ब्लास्ट जरूर होईल का यावेळी खोलात टाकलाय चेंडू अगदी बघतोय आपण जमिनी लगतचा फटका आहे बॉल मिड विकेट मध्ये झोन मध्ये चाललाय सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का झालाय तिथे तिसरी धाव पूर्ण केली जाईल का कर्णधार आता मात्र स्वतः पोलीस चेंडूच्या पाठी आहे चौथी धावेचा प्रयत्न परंतु अपयशी ठरतील तिथे माघारी परतावा लागेल. इथे पाहतोय आपण संदीप पाटीलला ज्या संदीपने प्रयत्न जरूर केले होते प्रयत्नांना यश आलेलं नाहीये परंतु चौथ्या धावेचा अचूक प्रयत्न होता. तिसरं षटक इथे समाप्त होते 3 षटकांच्या अंतिम 36 धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे 36 लॉस ऑफ 1 विकेट. सध्याच्या स्थितीला आपण बघतोय SP मैत्री 11 जो आहे हा संघ आहे ज्या संघाचा कर्णधार दिलीप पाटील रावे आहे आणि टीम मालक सचिन पाटील मेजर जो आहेत स्वतः. आपण बघतोय मैदानावरती अगदी अप्रतिम सामने आहेत उन्हाची झळा लागतात परंतु आम्हाला क्रिकेटचं वेड लागलेले आहे. खरं तर प्रत्येकाला एक म्हणतो ना की वेड असतो आणि त्या वेडाचं रूपांतर नादामध्ये होत असतो
त्यामुळे आम्ही 50 मध्ये आम्ही 40 मध्ये क्रिकेट खेळत असताना आम्हाला खरं तर क्रिकेटचं नाद आहे. आज खरं तर मैदानावरती पाहिलं ना तरी हमरापूर विभागातील मी म्हणेन की दिग्गज असे सगळे व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत, जे मूर्तिकार संघटनेमध्ये मूर्तिकार आहेत. खरं तर मी म्हणतो की ज्या ज्या वेळेला हमरापूर विभागाचं नाव घेतलं जातो, ज्या ज्या वेळेला आम्ही मुंबई सारख्या ठिकाणी जातो आणि तिकडे पेंट सांगितलं की पहिल्यांदा सांगतात की तुम्ही हमरापूरचे आहात का. म्हणजे हमरापूर विभागाची ही दिग्गज कीर्ती आहे. सुरुवातीला गणपतीकार म्हटलं तर काका नक्कीच शिर्की गावाचं नाव घेतलं जायचं, शिर्की विभागाचं नाव घेतलं जायचं, त्याच्यानंतर पेंट तालुक्याचं नाव. परंतु हमरापूर विभागामध्ये असे सुपुत्र जन्माला आले की ज्यांच्या अंगामासामध्ये गणपती बनवण्याची कला आली आणि त्या कलेचा वापर केला त्यांनी. आणि गणपती बाप्पाचं हे मी म्हणेन की कृपा आशीर्वाद आहे की प्रत्येक घराघरामध्ये आज गणपती बाप्पाला बनवणारा मूर्तिकार जन्माला आला आणि त्यांच्या कीर्तीने आज 7 समुद्र पार आमच्या हमरापूर विभागाचं नाव घेतलं जातं, प्रत्येक गावाचं नाव घेतलं जातं. आणि आज आमच्या मूर्ती या अख्ख्या देशामध्ये विख्याती देशामध्ये घेतल्या जातात. आज माझी ताई सुद्धा दुबईला असते, ज्या वेळेला मूर्ती येतात त्यावेळेला ती मूर्ती विचारते मूर्ती कुठल्या आहेत आणि त्या पेंट तालुक्यातल्या मूर्ती असतात, हमरापूर विभागातल्या मूर्ती असतात. त्याचा सार्थ अभिमान आज आहे आम्हाला. आणि खऱ्या अर्थानं आज सगळे मूर्तिकार आहेत आणि आज आपल्या व्यवसायाकडे थोडीशी पाठ फिरून आहेत, आपल्या नोकरीकडे पाठ फिरून आहेत. अनेक इथे मात्र आपण बघतोय की कामगार आहेत ते थोडंसं पाठ फिरून आज आपल्याला थोडासा वेळ देत आहेत. कारण सकाळी 7 वाजता बसलेला मूर्तिकार संध्याकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत काम करत असतो, परंतु आज स्वतःला वेळ दिलेला आहे. म्हणतात ना की माना तो मोज है, समस्या हर रोज है. म्हणून आज आपली समस्या दूर करून क्रिकेट खेळतायत. गोलंदाज निलेश पाटील, फलंदाज आहे जीवन पाटील. अप्रतिम अप्रतिम वेगाचा वापर इथे करताना बघतोय आपण. गोलंदाज क्रमांक 4 आपण बघतोय निलेश पाटील कलवे, त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे. अप्रतिम अशी शरीरयष्टी प्रत्येकाची पाहायला मिळतोय. 40 आणि 50 मधले खेळाडू म्हटलं की असं म्हणतात की थोडंसं आपण बघतो की शरीराची थोडीशी विवळना झालेली असते, परंतु इथे मात्र चांगले खेळाडू आपल्याला शरीरयष्टी असलेले खेळाडू पाहायला मिळतात. एक धाव आरोग्यासाठी या संकल्पना हा स्लोगन घेऊन यावेळेस मात्र दूरवरून चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बघतोय आपण ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला घेतला, वाईडिश लॉंगन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आलंय, सिंगल कंप्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न केला गेला. प्रवीण ठाकूर तिथे होता. डगआउट मध्ये सांगितलं जातं की तुम्ही धावा तिथे, परंतु नाहीये. प्रवीण ठाकूरला स्वतःवरती आत्मविश्वास होता आणि स्वतःवरती राहिलेला आत्मविश्वास तुम्हाला कधीच हारून देत नाही, लक्षात ठेवा. कारण आत्मविश्वास हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देत असतो. आणि ज्या वेळेला तुमच्याकडे धमक असते ना त्यावेळेला तुम्ही चमक दाखवण्याचे प्रयत्न करत असतात, लक्षात घ्या. त्यामुळे स्वतःला असलेली किंमत सार्थ करा, कारण या जगामध्ये स्वतःला किंमत आहे ना तरच तुम्हाला इथे मात्र तुम्हाला किंमत असतो, लक्षात घ्या. नाहीतर कुत्रा सुद्धा विचारत नाही अशी परिस्थिती असते. परंतु जरूर इथे मात्र आपण बघतोय प्रवीण ठाकूर मध्ये ताकद आहे, क्षमता आहे. डाऊर, जीवन डाऊर, प्रवीण डाऊर आहे, सॉरी, यस, बघतोय आपण जीवन डाऊर यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे. समोर आहे निलेश पाटील, एक कमी गतीचा खेळाडू आहे. यावेळेला आपटलेला चेंडू होता, मिस टाइम झालाय. चेंडू अगदी बघतोय आपण लॉंग स्टॉप रिझन मध्ये चालतोय, तिथे क्षेत्ररक्षण आलं, तिथे प्रोटेक्शन आलं, सिंगल कंप्लीट झालंय तिथे. सिंगलने तिथे आता मात्र धावफलक पुढे सरसावतोय. 38 धावसंख्या धावफलकावरती आहे. येस, युट्यूबच्या माध्यमातून समर्थ लाईव्ह इव्हेंट भोपाडा गावचे सुपुत्र आहेत आमच्या समवेत. आज खऱ्या अर्थानं युट्यूब लाईव्ह केलं जातोय. खरं तर युट्यूबची सुद्धा महत्वाची भूमिका आहे. सध्याच्या घडीला बदललेलं क्रिकेट आहे, घर बसल्या तुम्ही क्रिकेटचा आनंद घेऊ शकतायत. आणि खऱ्या अर्थानं हमरापूर विभागातील आज अनेक कारखान्यामधून आज मात्र या 40+ आणि 50+ मधल्या खेळाडूंचा खेळ अनुभवत असतील त्या सगळ्याच खेळाडूंचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. यावेळचा चेंडू होता लेग एसटीच्या वरून खेळलेला बॉल, लॉंग स्टॉप रिजन मधून दन 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 करत बॉल चाललाय सीमा रेषा पार, आला इथे चौकार. 4-4. पण जर 85-90चा क्रिकेट पाहिलं तर डावखुऱ्या फलंदाजांचं एक वेगळीच क्रेज असायची. आणि गोपीनाथ शेठ आमच्याकडे उर्नोलची टीम यायची, त्याच्यामध्ये दयानंद सारखा खेळाडू होता. आज दयानंद आम्हाला पाहायला मिळत नाहीये. तुम्हाला युनिटी कालेश्री माहिती असेल, तिथे अनंत पाटील होता. येस, तुम्ही अशोक, येस, कारण
अनंत लेफ्टी, त्यामुळे तुम्ही सुद्धा खूप क्रिकेट खेळलाय. बंधू अशोक पाटील बंधू चांगली होती, बॉलिंग सुद्धा चांगली होती. इथे चौकार आलाय नक्कीच, आणि ते कामाच्या निमित्तानं असताना ते तिथून गायबच झाले असं म्हणावं लागेल. खरं तर ती वाईट घटना आहे आमच्यासाठी. कालेश्री गावचं ते सुपुत्र, त्यामुळं अनेक दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी खारेपाट विभागामध्ये अनेक वेळेला क्रिकेट खेळलंय. त्यामुळं यावेळेस बघतोय आपण चौकार गेलाय तिथे. 46 धावसंख्या धावफलकावरती आहे. लगातारचा हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. गुरुनाथ पाटीलच्या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं, तिसऱ्या षटकामध्ये 2 चौकार आले होते लगातारचे. त्याच्यानंतर निलेश पाटीलवर सुद्धा 2 चौकार आले. पहिल्या षटकामध्ये किरण पाटील या गोलंदाजावरती सुद्धा लगातारचे 2 चौकार दिलीप पाटीलने फेकले होते. येस, नियम आहे इथे बघा. चेंडू जेव्हा मैदानाच्या बाहेर जाईल किंवा तो मिळणार नाही त्यावेळेला आपल्याला नवीन चेंडू घ्यावा लागणार आहे. हा नियम आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे या नियमांचं पाठराखण करा. अनेक नियम आहेत, ते नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. मग अशी अनिल दादांनी सुद्धा म्हटलं की अशा वेळेला आपण क्रिकेट खेळलं त्यावेळेला पायामध्ये चप्पल नव्हती. खरं तर आमचा जन्मही गोपीनाथ शेठ नव्हता झाला त्यावेळेला तुम्ही क्रिकेट खेळताय. आम्ही 90 पासून क्रिकेट अनुभवायला लागलो, परंतु त्यावेळेला बॅट ही नसायच्या, अंगामध्ये शर्ट नसायचं, शर्ट जो मिळेल तो घालायचं, बॅगी पॅन्ट असायच्या. परंतु आता क्रिकेटला एक वेगळं वलय आलंय. खरं तर क्रिकेटची संकल्पनाच बदलली असं म्हणावं लागेल. व्यावसायिक क्रिकेट आलंय आणि अनेक वेळेला या क्रिकेटकडे आपण पाहताना व्यावसायिक क्रिकेटमध्ये झालंय, क्रिकेटमध्ये पैसा आलाय, त्यामुळं क्रिकेटमध्ये बदललंय. त्यामुळे बदललेल्या क्रिकेटमध्ये नियम सुद्धा बदलली, ते नियमांचं सुद्धा फॉलो करणं गरजेचं आहे. षटक 5 षटकांचा हा खेळ असणार आहे. चौथा षटक मार्गस्थ आहे. आपण बघतो या षटकातील 5 चेंडू अजूनपर्यंत डिलिव्हरी संख्या पूर्ण झाली आहे. 2 चौकार आले लगातारचे. आता मात्र जीवन पाटीलने आपली कलात्मकता सादर करायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी आपले रंगाने डंग दाखवायला सुरुवात केलेत. यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू चाललाय सीमारेषा पार, मिळतील धावा 4. अगदी नेत्रदीपक आणि प्रेक्षणीय हा फटका पाहायला मिळाला होता. खरं तर अशा प्रकारचे पुस्तकी फटके आता पाहायला मिळत नाहीयेत, कारण सध्या पाहायला तर आविष्कारांच्या फटकांवरती जोर दिला जातोय. संस्काराचे फटके हे कमी पाहायला मिळतात, परंतु हा संस्काराचा फटका होता आणि चौकाराची हॅट्रिक इथे पूर्ण झालेली आहे. त्यामुळे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जीवन पाटील साठी, ज्यांनी चौकाराची हॅट्रिक पहिल्याच सामन्यामध्ये पूर्ण केली आहे. जीवन पाटील नाव कलवे आहे आणि कलवा गाव म्हटलं तर क्रिकेटची पंढरी म्हटली जाते. काय क्रिकेट खेळला जातोय, जुन्या दिग्गज खेळाडूंचा हा खेळ आहे आणि त्या खेळाचा आता मात्र बघतोय आपण जिथे जीवन पाटीलने आग पेटवले, धुंद आणि बेधुंद फलंदाजी करताना आपण पाहतोय. अगदी भरभक्कम शरीर यष्टी आहे, असं वाटते की आताच ते व्यायामशालेमधून बाहेर आलेत आणि क्रिकेट खेळायला लागले असं वाटायला लागले. त्यांनी असलेली ताकदीचा वापर आता फटक्यांमध्ये करायला सुरुवात केली आहे. 5 षटकांचा खेळ इथं 4 षटकांचा खेळ इथं समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 18 आल्या होत्या अमोल घरतच्या 8. त्याच्यानंतर पाहिलं आपण नंतरच्या षटकामध्ये 18 आल्या. त्याच्यानंतर चौथ्या षटकामध्ये निलेश पाटील याच्यामध्ये 12 आल्यात, 14 आल्यात. तर 14 धावसंख्येने आता धावसलग धावतोय आपण. 50 धावसंख्या 50शी पूर्ण झालेली आहे. टाळ्या सुद्धा होऊन जाऊ द्या, कारण पहिल्याच मॅच मध्ये 50शी पूर्ण करणारा हा संघ आहे. नाव आहे SP मैत्री 11 जो आहे. समोर आहे आता प्रवीण डाऊर, 5व्या षटकासाठी आमंत्रित केलंय. गोलंदाजाचं नाव मला सांगायचं आहे. दादा नाव काय, नाव काय गोलंदाजाचं? आदरणीय आमचे बाबू नागे दादा सुद्धा इथे आहेत, ज्यांनी युवक खेळाडूंकडून नक्कीच रिटायरमेंट झालेली आहे त्यांची, परंतु 40+ क्रिकेट आणि लीग क्रिकेटमध्ये त्यांना पाहतोय आम्ही. एक झोळगावचे धडधाकट आणि एक घातक खेळाडू त्यांच्याकडे पाहिला जातो. क्रिकेटची सुरुवात कशी झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं इथे. यावेळेला मात्र चेंडू भिरकावला, मिड विकेट मध्ये आहे, सिंगल तिथे कंप्लीट झाले. थोडस दुसऱ्याचा प्रयत्न यशस्वी झालाय, तिसरा प्रयत्न होईल का, परंतु इथे थ्रो खूप चांगला आहे आणि इथे मात्र विकेट.
त्या क्षेत्ररक्षकाचं नाव आम्हाला माहिती झालं तर जरूर पाहायला मिळेल. गुरुदादा होता तिथे, चांगला थ्रो मारायला लागेल, डायरेक्ट थ्रो आला म्हणून तर इथे मात्र प्रवीण डावर इथे बाद होतोय. खरं तर सॅक्रिफाय केली विकेट म्हणावं लागेल, कारण 3 धावेचा प्रयत्न होता इथे. प्रयत्न जीवन पाटीलला स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न केला, कारण ज्या जीवनच्या बॅटमध्ये 3 चौकार आलेत त्यामुळे हा घातक खेळाडू आहे, हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. या खेळाडूला स्ट्राईक देणं महत्वाचं होतं. ही रणनीती प्रवीण डाऊरच्या मनामध्ये चालली होती, ज्या प्रवीण डाऊरने चांगला खेळ केला. बघा 3 चौकार ठोकले, 11 चेंडू त्याने फेस केले आणि बघतोय आता आपण फलंदाजी करत असताना 24 म्हणजे 24 धावसंख्या त्यांनी इथे कुठून काढल्यात. म्हणजे 50 मध्ये 24 त्यांच्या आहेत, म्हणजे नंतरच्या 26 या संघाच्या राहिल्यात. आता समोर आहे फलंदाज जीवन पाटील. जीवन पाटीलच्या बॅटला बॉल लागू लागलाय, आता धावसंख्या येऊ लागली आहे, कारण 3 चौकार त्यांनी ठोकून काढलेत. डावखुरा फलंदाज आहे, क्रेज आहे त्याच्याकडे, फटकेबाजी खेळण्याची त्याची क्षमता आहे. मोठे मोठे फटके त्यांनी दाखवलेत. आविष्कारांच्या फटक्यांवरच्या पेक्षा पुस्तकी फटके त्याच्या बॅट मधून आलेत. समोर बघतोय आपण यावेळेला वाईडिश लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे त्याच्यासाठी. ओ आपण बघतोय बाहेर फेकलेला चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरला बॉल भिरकावायचा होता, स्टेप आउट झाले होते. त्याच्यानंतर फटका तिथे बघतो आपण अगदी समोरच्या दिशेने खेळलाय, डॉट बॉल आलाय. फसवा चेंडू होता, फुल टॉस चेंडू होता, डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट डाऊनचा फटका. येस, इट्स अ हाय हँडसम, नो डाऊट अबाउट दॅट. 6 मोर. मॅच मधला पहिला षटकार लागलाय तो जीवन पाटीलच्या नावावरती, आणि नॉन स्ट्रायकिंग गेला हर्षल पितले साहेब, नक्कीच एक प्रसिद्ध उद्योजक. यावेळेचा फटका, अप्रतिम ड्राईव्ह केला बॉलला वाईडिश लॉंग ऑफ मध्ये, डीप मधून पुन्हा एकदा पाठवून दिलंय. इथे मात्र आपण बघतो जीवन पाटील थांबण्याचं नाव घेत नाहीये. मी आज थांबायला नाही आलेलो आहे, त्याचं प्रत्युत्तर तो मैदानावरती देतोय. या चौकाराच्या धाईनं धावफलकावरती धावा लागल्यात. 62, 62, लॉस ऑफ 3 विकेट्स. इथे मात्र आपलं रंग दाखवायला जीवन पाटीलने इथे सुरुवात केली आहे. आता मात्र डगआउट मध्ये टाळ्यांचा शिट्ट्यांचा वर्षाव होतोय. समोर तो आहे सचिन पाटील वरती पुन्हा एकदा प्रहार, प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. डीजे होऊन जाऊ द्या. आपण बघतो षटकारांतर चौकार, चौकारांतर षटकार. जीवन पाटीलला अडवणं महत्वाचं ठरणार आहे. आता मात्र बघतोय आपण वागरेश्वर फायटर या संघाला, इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आली, चेंडू क्षेत्ररक्षक आला, परंतु तिथे सुटलाय जेल. सिंगल कंप्लीट, 2 धावा पूर्ण, तिसऱ्याचा प्रयत्न. हर्षल पितले यांच्या इथे मात्र धावेला मात्र दाद द्यावी लागणार आहे. काय चुस्तपुस्त खेळाडू आहेत, परंतु इथे मात्र तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये विकेटचं पतन झालंय. जीवन पाटील इथे बाद झालाय, परंतु धावसंख्या धावफलकावरती 70 लागली आहे. 5 षटकांमध्ये महत्वाची आणि महत्वाची मोठी धावसंख्या, अगदी डोंगरा एवढी धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. आता आपण बघतो धावफलकावरती 70 लागल्यात विजयासाठी. आता मात्र आपण बघतोय वागरेश्वर फायटर्स कलवे या संघाला 71 धावांची गरज असणार आहे.
नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतो SP रायडर तांबडशेठ आणि पिंटशेठ प्रतिष्ठान तांबडशेठ या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे। कर्णधार संतोष गरत हमरापूर, SP रायडर्स तांबडशेठ आणि टीम मालक पंडित म्हात्रे महेंद्र पाटील तांबडशेठ, पिंटशेठ प्रतिष्ठान तांबडशेठ, कर्णधार विनोद पाटील रावे आणि टीम मालक सचिन पाटील तांबडशेठ। चला विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे। यस बघा आयोजकांकडून एक विनंती असतोय या मंडपामध्ये म्हणजे आमच्या डाव्या बाजूला मंडपामध्ये क्षेत्र आपण बघतोय की खेळाडूंना बसण्यासाठी हा तंबू बनवण्यात आलेला आहे। तिथे अनेकांनी गाड्या पार्किंग केलेल्या आहेत। सो प्लीज विनंती असेल की आदरपूर्वक या आणि त्या गाड्या बाजूला घ्या। आपल्याला बाजूला गाड्या लावण्यासाठी पटांगण आहे कारण खेळाडूंना बघा उन्हाचे झाला वाढतात, खेळाडूंना बसण्यासाठी जागा नाहीये, आपण खेळाडूंना बसण्यासाठी जागा केलेली आहे। सो SP रायडर्स तांबडशेठ आणि पिंटशेठ प्रतिष्ठान तांबडशेठ या दोघांमध्ये नाणेफेक होईल। हॅलो, मी आदरणीय महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटना अध्यक्ष आदरणीय अभय म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभास्ते नाणेफेक केली जाईल। मी विनंती करतो। दोन्ही संघाच्या खेळाडूंना चला आपण व्यासपीठाकडे यायचं आहे, आपल्या पवित्र शुभास्ते हा नाणेफेक केली जाईल। आणि माझ्या समवेत आज खऱ्या अर्थानं दुसऱ्या दिवसासाठी जोडलेला नार्वेल गावचा सुपुत्र, एक भेदक असा आवाज, खरं तर तो डिप्लोमा इंजिनियर आहे परंतु क्रिकेट त्याला स्वस्थ बसू देत नाही, असा शुभम म्हात्रे माझ्या बरोबर जोडला जाईल। नाणेफेकीसाठी जरूर कॉल केला जाईल। मी विनंती करतो दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत। पिंटशेठ प्रतिष्ठान तांबडशेठ कर्णधार विनोद पाटील दादा रावे सरचे स्वागत आणि त्याच्यानंतर कर्णधार SP रायडर्स तांबडशेठ कर्णधार संतोष गरत हमरापूर। यस शुभम प्लीज कंटिन्यू। यस थँक्यू सुहास म्हात्रे सर। दोन फ्रँचाइज टीम या ठिकाणी टॉससाठी आपण पाहतोय SP रायडर्स तांबडशेठ आणि त्यांच्या विपक्षात पिंटशेठ प्रतिष्ठान तांबडशेठ अशा दोन फ्रँचाइज टीम मध्ये या ठिकाणी सामना होईल। आमचे या ठिकाणी अभय म्हात्रे सर या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल। छापा टॉस जिंकला या ठिकाणी SP रायडर्स या संघानं। प्रथम काय करण्याचा निर्णय असेल? नक्कीच निर्णय पेंडिंग ठेवलाय परंतु या आयोजनाबद्दल तुम्ही थोडंसं काय सांगाल? हॅलो, आयोजन छानच आहे, आयोजन बोलावं तेवढं कमीच आहे। सुंदर आयोजन केलेलं आहे, 40+ माध्यमातून एवढं आयोजन खूप सुंदर झालेलं आहे, हे समोरच दिसतोय आणि मेहनत घेतलेली आहे, खूप सुंदर घेतलेली आहे सगळ्यांनी। यस थँक्यू, बेस्ट ऑफ लक असेल सर तुम्हाला। टॉस हरलाय परंतु निर्णय पेंडिंग आहे, काय सांगाल आयोजनाबद्दल थोडंसं सांगा आणि तुमचं पूर्वीचं क्रिकेट त्याबद्दल थोडंसं काय सांगाल? हॅलो, आयोजन तर खूप चांगलं आहे, ज्यांनी या कमिटीवर मी पण स्वतः आहे पण मला जास्त वेळ देता नाही आला त्याबद्दल मी थोडी दिलगिरी व्यक्त करतो आणि ज्यांनी या लीगसाठी मेहनत घेतली त्यांचा आभार मानतो। यस टॉस झालेला आहे, निर्णय पेंडिंग आहे। दोन फ्रँचाइज टीम आपल्या समवेत जोडणार आहेत यानंतरचा होणारा सामना। SP रायडर्स त्यांच्या विपक्षात पिंटशेठ प्रतिष्ठान तांबडशेठ। जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये, त्या ठिकाणी आमच्या सोबत जोडले जातील यस थँक्यू सुहास म्हात्रे सर। पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला, उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे।
71 धावांचं लक्ष आहे टीम वागरेश्वर फायटर्स कलवे या संघासमोर. दोन फ्रँचाइज टीम आपण पाहतोय, वागरेश्वर फायटर्स आणि त्यांच्या विपक्षात SP मैत्री जोहे असा सामना मैदानामध्ये चालू आहे. 1040+ चे अध्यक्ष सतीश म्हात्रे सर यांचं देखील या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालंय. तर मंचकावरती आपण पाहिलं तर अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी आमच्या समवेत जोडली गेलेली आहे. माझ्यासोबत स्कोर कार्डच्या भूमिकेमध्ये दादू, ज्याचा खेळ जोहे संघासाठी अप्रतिम राहिलाय. सार्थक समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आजच्या दिवसात देखील तुम्हाला हे सामने लाईव्ह घर बसल्या थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 71 धावांचं लक्ष आहे. गोलंदाज 50+ गोलंदाज प्रवीण डावूर कळवे पहिल्या पॉवरप्लेचं षटक फेकण्यासाठी सज्ज झालेत. खरं तर हा नियम आहे. 50+ चा फलंदाज स्ट्राईक एंड वरती यावा आणि 50+ चा गोलंदाज हा पहिला गोलंदाजी करण्यासाठी यावा. फुलटॉस चेंडू या वेळचा त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. वागरेश्वर फायटर्स या संघाची सलामीची जोडी आपण किरण पाटील कलवे आणि त्यांच्या समवेत अमोल खरत, स्वतः आयकॉन खेळाडू, स्वतः टीम चे आयकॉन प्लेयर, स्वतः कर्णधार त्या ठिकाणी फलंदाजीसाठी आपण त्यांना पाहतो. खरं तर येल्लो आणि भगवी जर्सी असा काहीसा मेळ या मैदानामध्ये जयगुरुबा देव मैदान जोहे. खरं तर खूप सुंदर मैदान या ठिकाणी सज्ज आणि उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी वैकुंठदादा पाटील यांच्या शुभ कार्याने झालंय. खरं तर या मैदानामध्ये खरंच खूप मोठे सामने मैत्री चषक देखील पार पडलं. त्यानंतर हमरापूर विभाग देखील मोठ्या थाटामाटात पार पडली. त्यानंतर 40+ चे हे सामने मिड ऑनच्या रिजन मध्ये चेंडू चालला, 1 बाउंस सीमा पार आलाय हा पहिला चौकार. स्कोर उभा केलाय ते म्हणजे टीम SP मैत्री जोहे संघानं. सुंदर फलंदाजी राहिली आहे त्या संघाची देखील. चिवन पाटीलचा जर आपण विचार केला तर तब्बल 31 धावा कुठून काढल्या होत्या. सुंदर फलंदाजी झाली होती. यावेळीचा चेंडू खोलात टाकला होता, त्या ठिकाणी शॉट मध्ये प्रोटेक्शन देण्यात आलाय. एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. थेंबे थेंबे तलेसाचे एकेरी दुहेरीने 71 धावांचं लक्ष पार करत असताना आपण सेन्सिबल क्रिकेट या दोन फलंदाजाच्या मध्ये पाहतोय. किरण पाटील आणि त्यांच्या समवेत अमोल खरत हे दोन फलंदाज. पॉवर प्लेचं ओव्हर पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील तुम्हाला. 71 धावांचं लक्ष आहे. प्रत्येक डॉट चेंडू तुमच्यावरची प्रेशर क्रिएट करेल. तर येणारा प्रत्येक डॉट चेंडू तुमच्यावरती जास्तीत जास्त प्रेशर क्रिएट करेल. 71 धावांचं लक्ष तुम्हाला मोठं डोंगर आहे. कडाक्याचं ऊन आहे आणि या अशा कडाक्याच्या उन्हात सुद्धा 40+ चा आनंद, 40+ चा क्रिकेटचा आनंद आपण हमरापूर विभाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहतोय. लॉंग ऑनच्या ऑफच्या रिजन मध्ये चेंडू चालला, 1 बाउन्स सीमा पार आलाय हा 50+ बॅट्समन किरण पाटीलच्या बॅट मधून चौकार. चौकार आला या ठिकाणी किरण पाटीलच्या बॅट मधून. या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात 11 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण प्रवीण डावूरला पाहतोय. 50+ चा फलंदाज, 50+ चा गोलंदाज आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल या ओव्हर मधील. खरं तर 5 षटकांचे हे सामने, 5 षटकांच्या मध्ये 71 धावांचं लक्ष, मोठे लक्ष या ठिकाणी उभं करण्यात जरूर यश मिळालं SP मैत्री जोहे या संघाला. पुढचा चेंडू फुल टॉस, फुल टोल वसूल या ठिकाणी मिड ऑनच्या रिजन मध्ये या ठिकाणी बॅनर देखील पडलाय. समालोचन कक्षाला सलामी देणारा हा मोठा षटकार आलाय किरण पाटीलच्या बॅट मधून. मोठा षटकार आला या ठिकाणी किरण पाटील 50+ चा फलंदाज आहे. जशा प्रकारे फटका सजवला, घुटना टेकला
आणि तदनंतर मारलेला हा षटकार या ठिकाणी समालोचन कक्षाचा बॅनर देखील खाली पडला. काय फटक्यामध्ये ताकद होती, नजाकत होती, सुंदर फटका. 40+ हमरापूर विभाग प्रीमियर लीगचं हे पर्व, 5वं पर्व आपण मैदानामध्ये पाहतोय. ग्रामपंचायत सोहे जयगिरोबा देव मैदान हे सज्ज झालंय आजच्या दिवसासाठी. खरं तर आजचा 3रा दिवस आणि कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर चांगले सामने पार पडले. त्या ठिकाणी सुंदर फलंदाजी आणि सुंदर गोलंदाजी देखील त्या ठिकाणी कालच्या दिवसात आपण पाहिली. परंतु आजचा 3रा दिवस आणि आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये पहिलाच सामना काय दर्जेदार रंगलाय. पहिल्या षटकामध्ये धावा कुठून काढल्या त्यामध्ये 17 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं फेकण्यासाठी प्रवीण डावूर 50+ गोलंदाज आला होता आणि त्याच्या षटकामध्ये तब्बल 17 धावा कुठून काढल्यात. किरण पाटील आणि अमोल खरत अशी जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. खरं तर एका बाजूला किरण पाटील कलवे गावचे सुपुत्र आहेत, तर दुसऱ्या बाजूला अमोल खरत डावरे गावचे सुपुत्र, स्वतः कर्णधार, स्वतः आयकॉन प्लेअर त्या ठिकाणी आपण पाहतोय. कालच्या दिवसात जर पाहिलं तर श्रीशा आणि रायडर्स हा संघ आयकॉन नसताना देखील टॉप 6 मध्ये क्वालिफाय झाला. सुंदर गोलंदाजी आणि सुंदर फलंदाजी देखील त्यांची झाली होती. शेवटच्या चेंडू पर्यंत अगदी सामने घेऊन गेले होते ते सायन श्रीशान रायडर्स हे संघ. नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल दिलीप पाटील रावे गावचा सुपुत्र आहे. खरं तर यांचा खेळ देखील आम्ही खारसपुरीच्या मैदानामध्ये वाशी विभाग आणि हमरापूर विभाग असा 40+ सामना झाला होता. त्या ठिकाणी त्यांचा खेळ देखील आम्ही चांगला पाहिला होता. तेच गोलंदाज रावे संघाचे, परंतु या ठिकाणी पुढल्या लेनचा चेंडू सरळ भिरकावून दिलाय मिड ऑनच्या रिजन मध्ये. चेंडू चाललाय सीमा पार, आर पार आलाय. हा पहिलाच षटकार. वरपीच चेंडू होता, वरपीच टाकला होता. त्या ठिकाणी खराब चेंडू नक्कीच टाकला होता. त्याच चेंडूवरती मोठा फटका आला होता, परंतु आता टाकलेला सुंदर चेंडू, खराब चेंडूवर प्रहार आणि चांगल्या चेंडूवरती सन्मान. खरं तर हीच ओळख राहिली आहे अमोल घरत याची. सेन्सिबल क्रिकेट त्या ठिकाणी आपण पाहिलं. एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि एका धावाच्या मध्ये धावफलकावरती धावा लागतील 24 धावा. पुढचा चेंडू स्लोवर वर गेले. आता गती परिवर्तन आपण त्या ठिकाणी पाहिलं दिलीप पाटील याच्या माध्यमातून. तुमच्याकडे व्हेरिएशन असणं देखील गरजेचं आहे. या वेळेला फलंदाज दोन्ही सेट आहेत. पहिल्या षटकामध्ये 17 धावा कुठून काढल्या, तदनंतर पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली, तदनंतर डॉट चेंडू नंतर हा चेंडू आपण स्ट्रेट ड्राईव्ह पाहतोय. त्या ठिकाणी सिंगल रन होती, त्या ठिकाणी सिंगलला केले डबल मध्ये कन्वर्ट. चितेच्या चपलाईने या 2 धावा पूर्ण केल्या. खरं तर हे 40+ चे खेळाडू आहेत. 1 धाव आरोग्यासाठी अशी त्यांची टॅग लाईन जर आपण पाहिली. आरोग्य देखील तेवढंच गरजेचं आहे आणि तेच ठेवण्यासाठी काही प्लेयर्स आपण पाहतोय या ठिकाणी खेळ करत असताना. सुंदर चेंडू या ठिकाणी हाताला दिलीप पाटील यांच्या माध्यमातून. डॉट चेंडूची समाप्ती झाली. डॉट चेंडू आला आहे आणि धावफलकावरती धावा लागल्यात 26 धावा. 71 धावांचं लक्ष पार करत असताना 26 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. शॉर्टपिच चेंडू होता, त्या ठिकाणी गतीचा वापर जरूर केला होता दिलीप पाटील यानं. शेवटचा चेंडू होता. किरण पाटील याने सांगितलं की रन होणार नाही आणि अमोल घरत त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला होते आता. परंतु दुसरं षटक समाप्त झालं आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 26 धावा. आता मात्र स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा अमोल घरतला आपण पाहणार आहोत. हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2025 हे 5वं पर्व जयगिरोबा देव मैदान चोहे या क्रीडा नगरीत आपण पाहतोय. तर खूप सुंदर सामने कालच्या दिवसात
पहिल्या दिवसात आणि आजचा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसात देखील त्याच प्रकारचे सामने रंगतील यात काही शंकाच नाहीये. सुंदर मैदान सज्ज करण्यात आलं. आमचे अमरापूर विभागाचे खरं तर आधारस्तंभ माननीय श्री वैकुंठदादा पाटील यांच्या कोड स्वप्नातून खरं तर हा मैदान अमरापूर विभागासाठी सज्ज करून देण्यात आलेला आहे. यापुढे देखील याच मैदानावरती खूप सारे सामने आपण नाईट टुर्नामेंट जोहेगावच्या आमचे त्या ठिकाणी पंच रिजन मध्ये फील्ड करताना दिसतात. बालगुंडू त्यांच्या माध्यमातून अटल करंडक खरं तर ते सामने देखील याच मैदानावरती नाईटचे टुर्नामेंट तुम्ही पाहणार आहात. याच मैदानावरती मैत्री चषक देखील 1 लाखाची स्पर्धा मोठी स्पर्धा त्या ठिकाणी झाली. त्यानंतर अमरापूर विभाग प्रीमियर लीगचं ते पर्व आपण पाहिलं. काय सुंदर सामने ते देखील झाले होते. आज 40+ प्रीमियर लीग 2025 हे 5वं पर्व ते देखील सामने खूप थाटामाटात पार पडत असताना आपण पाहतोय. खरं तर अनेक ही मंडळी आपण समालोचन कक्षामध्ये पाहतोय. आणि आमचे सलग 4 दिवस अन्नदाता सचिन पाटील यांचं देखील योगदान या स्पर्धेसाठी खूप चांगलं राहिलंय. सुंदर चेंडू पहिलाच चेंडू जीवन पाटील ज्यांना अक्षरशः मैदानावरती बरसले होते फलंदाजी करत असताना तेच या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक घेऊन येत असताना स्लॉट मध्ये होता पाठवलाय सरळ पार्किंग प्लॉट मध्ये. मोठा फटका या ठिकाणी 50+ फलंदाज किरण पाटील कलवेच्या बॅट मधून आलाय. दर्जेदार षटकार. ज्या प्रकारे फलंदाजी चालू आहे किरण पाटीलजी अतिशय वाखाणण्याजोगी फलंदाजी आहे. 50+ फलंदाज आहे आणि 50+ फलंदाज असताना देखील एवढा फिट फलंदाज आहे. सार्थक ज्याप्रमाणे हा फटका सजवला यंग खेळाडूला देखील लाजवेल. खरं तर खूप सुंदर फटका आपण या ठिकाणी पाहिला किरण पाटील कलवेच्या बॅट मधून. सुंदर फटका. खरं तर मागच्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर दिलीप पाटील यांना फेकला होता. 9 धावा खर्च केल्या होत्या परंतु पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि या ठिकाणी जीवन पाटील आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. माहित आहे मोठा लक्ष्य पार करायचा मोठा धावसंख्या येणं गरजेचं आहे आणि तशाच प्रकारची फलंदाजी या 2 फलंदाजांच्या मध्ये आपण पाहतो. किरण पाटील आणि अमोल खरत खरं तर ओपनिंग साठी आलेले हे 2 फलंदाज ठाण मांडून खरं तर आपल्या संघासाठी आपल्या फ्रँचाइज टीम साठी वॅग्रेश्वर फायटर्स टीम साठी हे 2 खेळाडू खरं तर अप्रतिम खेळ त्यांचा आपण पाहतो. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर खरं तर 5 खेळाडू क्षेत्ररक्षक बाहेर आहेत आणि या थर्ड मॅनच्या रिजन मध्ये चेंडू चाललाय आर पार सीमा रेषा पार आलाय हा दर्जेदार अमोल खरतच्या बॅट मधून चौकार. आपण 2 फलंदाज किरण पाटील आणि अमोल घरतला पाहतो. सुंदर फलंदाजी. तिसरे षटक जीवन पाटील कलवे याचा मार्गस्थ असताना मोठा फटका मारायचा नाद आता खरं तर या ठिकाणी बीड झालेत. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क आला नाहीये. तिसरं षटक समाप्त झालं आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 फलकावरती धावा लागल्यात. 39 धावा. आता 21 नसेल 12 चेंडू आणि 32 धावा जिंकण्यासाठी बनवावे लागतील वॅग्रेश्वर फायटर्स कलवे या संघाला. 2 फ्रँचाइज टीम आपण पाहतोय या ठिकाणी SP मैत्री 11 जोहे कर्णधार दिलीप पाटील रावे आयकॉन खेळाडू आणि टीम मालक सचिन पाटील
मेजर जोहे यांचा हा संघ SP मैत्री जोहे आणि दुसरा संघ त्यांच्या विरोधात आपण फलंदाजी करताना पाहतोय व्याघ्रेश्वर फायटर्स कलवे आणि कर्णधार आयकॉन प्लेयर अमोल खरद जे सध्या मैदानामध्ये फलंदाजी करतायत डावरे संघाकडून बिलॉंग करतायत आणि टीम मालक गुरुनाथ पाटील कळवे. दोन फ्रँचाइज टीम मध्ये चाललेला हा घमासान महासंग्राम युद्ध मैदानामध्ये आपण पाहतोय 71 धावांचं लक्ष्य पार करत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 39 धावा धावफलकावरती लागल्यात. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती धावा लागल्यात 39 धावा. चौथं षटक निर्णायक षटक फेकण्यासाठी कोण गोलंदाजीसाठी येईल. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असं प्रेडिक्शन या ठिकाणी मैदानामध्ये येऊन ठेपलंय टीम व्याघ्रेश्वर फायटर्स या संघासमोर. गोलंदाजीसाठी हा निर्णायक षटक आहे आणि या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या धावा शेवटच्या षटकामध्ये कमी होतील. खरं तर निर्णायक षटक मी तर म्हणेन 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कावर सज्ज होईल. सुदर्शन मोकल बालगुड्डू त्यांच्याच माध्यमातून अटल करंडक नाईटची टुर्नामेंट 1 लाखाची याच ठिकाणी पार पडणार आहे. तेच बालगुड्डू या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. त्यांना जर खरं तर पाहिलं तर एकनाथ शिंदेची छबी त्यांच्यामध्ये नक्कीच दिसते. पहिला चेंडू फुल टॉस होता एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्रॅकिंग कव्हर डाव अमोल खरदच्या बॅट मधून आलाय. सुदर्शन मोकलचं केलं सुरुवात चौकारानं. सुंदर फटका कव्हर ड्राईव्हचा फटका आपण अमोल खरदच्या बॅट मधून पाहिला. खरं तर अशा प्रकारची फलंदाजी जे आपल्याला करत असतं फलंदाज कव्हर ड्राईव्ह मिड ऑफच्या रिजन मध्ये गलीच्या रिजन मध्ये जेव्हा फलंदाज करत असतो त्यावेळेला ते देखणे फटके नक्कीच मैदानामध्ये प्रेक्षकांना देखील बघायला मजा येते. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं. खरं तर पहिलं षटक प्रवीण डावरनं फेकलं होतं. 17 धावा खूप महाग षटक फेकलं होतं. त्यानंतर दिलीप पाटील यानं फेकलेलं षटक खरं तर 90 धावा खर्च केले होतं. त्यानंतर तिसरं षटक जीवन पाटील यानं फेकलं आणि 13 धावा खर्च केल्या. चौथं षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आपण बालगुड्डू सुदर्शन मोकल यांना पाहतोय. खरं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर थोडासा दबाव जरूर आलाय. दुसऱ्या चेंडूवरती अवांतर धाव. 11 चेंडू आणि 27 धावा. पुढचा चेंडू फुल टॉस स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय सरळ सीमा पार आलाय हा मोठा अमोल खरद ब्रँडेड षटकार. किरण पाटीलची जशी फलंदाजी चालू आहे मैदानामध्ये अशा प्रकारचे खराब चेंडू आपण फेकू शकत नाही. 50 जरूर गाठली आहे या ठिकाणी टीम व्याघ्रेश्वर फायटर्स कलवे या संघानं. षटकार आला, मोठा षटकार आला, निर्णायक क्षणाला देखील षटकार आला. 10 चेंडू आणि 21 धावा. चेंडू वर उडालाय जरूर, झेल होईल का त्या ठिकाणी, परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला आणि त्यानंतर त्या ठिकाणी दिलीप पाटील होते, त्यांनी चेंडू फील्ड केला, सिंगलला केला, डबल मध्ये कन्वर्ट, 2 धावा प्राप्त होतील. त्या ठिकाणी किरण पाटील आणि अमोल खरद याला व्याघ्रेश्वर फायटर्स कलवे संघामध्ये 2 धावा ऍड होतील. धावफलकावरती धावा लागल्यात 52 धावा. मोठी मॅच आहे, रंगतदार मॅच आहे. पहिला सामना आहे तिसऱ्या दिवसातील. खरं तर 40+ अमृतपूर विभाग प्रीमियर लीग 2025 चा हा दैदिप्यमान 16 आपण मैदानामध्ये पाहतोय. पुढचा चेंडू त्या ठिकाणी खोलात टाकला होता, लेग बिफोर द विकेट. त्या ठिकाणी मोठा झटका, मोठा मासा गळाला लागला, तो म्हणजे अमोल खरद. स्वतः कर्णधार, स्वतः आयकॉन प्लेअर माघारी परतला आहे.
मोठा झटका मित्र म्हणून निर्णायक क्षणाला अमोल खरतला माघारी पाठवण्यात यश मात्र नक्की झालाय सुदर्शन मोकरियाला. चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली होती किरण पाटील आणि अमोल खरत या दोन फलंदाजांमध्ये, परंतु लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी अमोल खरतला माघारी परतावं लागेल. 3 चौकार 2 षटकार 10 चेंडू त्यांनी फेस केले आणि टोटल 30 धावा आपल्या संघासाठी बनवल्या. अमोल खरत सुंदर फलंदाजी मित्र म्हणून नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. अमोल खरतची जागा भरण्यासाठी प्रदीप पाटील. आता प्रेडिक्शन चेंज होईल. 8 चेंडू 19 धावा, 8 चेंडू आणि 19 धावा असं प्रेडिक्शन मैदानामध्ये. पुढचा चेंडू खोलात टाकला होता, खोदून देखील काढलाय त्या ठिकाणी मिड ऑनच्या रिजन मध्ये. त्या ठिकाणी काय घडले, परंतु गरज नव्हती या धावेची. रनआउटच्या स्वरूपात विकेट जाईल. आल्या पावली नक्कीच माघारी परतवण्यात यश मात्र मिळालंय एसपी मैत्री ग्रुप जोहे संघाला. प्रदीप पाटील रनआउटच्या स्वरूपात बाद. रंगतदार सामना, 7 चेंडू आणि 18 धावा. खर तर 2 विकेट बॅक टू बॅक. तू चल मैं आया. पहिल्या चेंडूवरती पहिलं विकेट पडलं होतं ते म्हणजे अमोल खरत याचं. त्यानंतर दुसरं लगातारचा विकेट आपण पाहतो प्रदीप पाटील माघारी परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. त्यांची जागा भरून काढण्यासाठी अजित पाटील. 7 चेंडू आणि 18 धावा असं प्रेडिक्शन. आता मैदानामध्ये टीम व्हायग्रेश्वर फायटर्स कलवे संघासमोर 71 धावांचं लक्ष आणि 71 धावांचं लक्ष पार करत असताना आपण या टीमला पाहत होतो. असं वाटत होतं की पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर असं कुठेतरी वाटत होतं का हा सहज सामना जवळ घेऊन जातील, परंतु या ठिकाणी थोडासा सामना फसलाय की काय. व्हायग्रेश्वर संघाचा 2 बॅक टू बॅक विकेट जात असताना असं म्हणतात घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात. तशाच प्रकारे 2 विकेट माघारी परतवण्यात यश. बालगुंडू लालाय फुल टॉस. चेंडू लॉंग ऑनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. पितले सर सुंदर आणि सुरेख झेल त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. सुंदर आणि सुरेख झेल. लगातारचा 3रा विकेट. पहिला विकेट लेग बिफोर गेला होता, त्यानंतर दुसरा रनआउटच्या स्वरूपात आणि 3रा विकेट झेलबाजच्या स्वरूपात. आल्या पावली गोल्डन डकचा शिकार झाला अजित पाटील. मॅन फ्रॉम कलवे परतावं लागेल माघारी पॅव्हेलियन कक्षामध्ये. 6 चेंडू आणि 18 धावा असं प्रेडिक्शन. आता टीम व्हायग्रेश्वर फायटर्स कलवे या संघासमोर येऊन ठेपला. अप्रतिम सामना, खूप सुंदर सामना या ठिकाणी रंगला आहे. तो म्हणजे 2 फ्रँचाइज टीम मध्ये एसपी मैत्री जोहे आणि व्हायग्रेश्वर फायटर्स या 2 फ्रँचाइज टीम मध्ये आपण हा सामना अनुभवत आहात. अमरापूर 40+ प्रीमियर लीग 2025 हे 5वे पर्व. युट्यूब लाईव्ह थेट प्रक्षेपण. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. परंतु या ठिकाणी स्ट्राईक एंड वरती असेल किरण पाटील, ज्यांच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, ज्यांच्यामध्ये ताकद आहे, क्षमता आहे त्यांच्याकडे आणि त्यांना चांगला खेळ आपल्या संघासाठी करावा लागेल. ओपनिंग साठी जरूर आले होते आणि चांगला खेळ देखील त्यांच्या माध्यमातून जरूर झाला, परंतु आता 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे टीम व्हायग्रेश्वर फायटर्स कलवे या संघाला. या ठिकाणी चांगला खेळ करावा लागेल.
पहिला चेंडू हर्षदजी पितले सर पहिला चेंडू थोडासा हलकासा ग्लान्स केलाय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण फंबल झालंय खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पहिल्या चेंडूवरती 18 धावा पाहिजे असताना हा चौकार आलाय आता प्रेडिक्शन चेंज होईल 5 चेंडू 14 धावा तर कालचे देखील सामने अशाच प्रकारे रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपले होते आणि आजच्या दिवसातील देखील सामने हे अशाच रंगतदार स्थितीमध्ये येऊन राहतील असं काहीसं आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहतोय पहिल्या दिवशी देखील तो शेवटचा सामना कालच्या दिवसातला देखील शेवटचा सामना आणि आजच्या दिवसातील हा पहिला सामना काय रंगतदार रंगलाय पुढचा चेंडू शॉर्ट पिच आपटला होता मिड ऑफच्या रिजन मध्ये चेंडू चाललाय चेंडू आणि क्षेत्ररक्षकांच्या मध्ये लागलेली रेस जिंकले चेंडूनं आणि चेंडू चालला सीमा पार किरण पाटीलच्या बॅट मधून आलाय चौकार साठी आले आणि लगातारचे 2 चौकार आता प्रेडिक्शन चेंज होईल 4 चेंडू आणि 10 धावा 4 चेंडू 10 धावा खर तर किरण पाटील यांची बॅट आज चमकली आहे मैदानामध्ये सुंदर फलंदाजी या ठिकाणी किरण पाटीलची आपण पाहतो असं म्हणतात तुमच्या टूथपेस्ट मध्ये नमक आहे की नाही परंतु तुमच्या बॅट मध्ये चमक असली गरजेची आहे खरं तर ती चमक दाखवत असताना किरण पाटील कलवे गावचा सुपुत्र पुढचा चेंडू मोठा फटका मारायचा होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडतील का परंतु झेल सुटलाय त्या ठिकाणी अशा प्रकारचे झेल थोडेसे मुश्किल देखील असतात कारण गोलंदाजी केल्यानंतर थोडासा आपला बॉडी वेट पुढे सरसावत असतो परंतु अशाच क्षणाला आपण सरांची फिटनेस जर पाहिली काय सुंदर एफर्ट्स त्या ठिकाणी सरांच्या माध्यमातून देण्यात आली आहे आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना 2 फलंदाजांना आपण देखील पाहतोय किरण पाटील आणि गोलंदाजी करत असताना हर्षदजी पितले सरांना आपण पाहतोय 3 चेंडू 8 धावा सुंदर सामना 3 चेंडू आणि 8 धावा काय घडेल आणि काय बिघडेल या सामन्यामध्ये मैदानामध्ये नक्कीच पाहणार आहोत आमच्या सोबत लाईव्ह जोडलेले प्रेक्षकांना देखील हा सामना आवडेल चेंडू गेलाय आर पार सीमा पार मोठा षटकार फलंदाजी खर तर यंग खेळाडू दल देखील लाजवतील अशा प्रकारची फलंदाजी 71 धावांचं लक्ष असं वाटलं होतं मोठं आहे की काय परंतु सुंदर फलंदाजी या ठिकाणी किरण पाटील वैयक्तिक 35 धावांवरती आपला योगदान टीम वॅग्रेश्वर फायटर्स कलवे संघाला देत असताना किरण पाटीलला आपण पाहतो आता प्रेडिक्शन चेंज होईल 2 चेंडू आणि 2 धावा सुंदर फलंदाजी खर तर किरण पाटील आणि अमोल खरत अशी जोडी मैदानामध्ये ज्या वेळेला आली आणि ज्या वेळेला त्यांचा खेळ मैदानामध्ये चालू होता 71 धावांचं लक्ष पार करत असताना मोठे फटके देखील त्यांच्या माध्यमातून नक्कीच आले आणि सुंदर सामना रंगला या ठिकाणी टीम वॅग्रेश्वर फायटर्स कलवे आणि त्यांच्या विरोधामध्ये एसपी मैत्री ग्रुप सोहे या 2 फ्रँचाइज टीम मध्ये 2 चेंडू 2 धावा 18 धावा डिपेंड करत असताना हर्षदजी पितले सरांची गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती चौकार आला दुसऱ्या चेंडूवरती देखील चौकार आला तिसऱ्या चेंडूवरती स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल देखील पकडायचा होता परंतु त्या ठिकाणी 2 रन्स प्राप्त झाले आणि नंतरच्या चेंडूवरती आलेला मोठा षटकार पुढचा चेंडू हलकासा ग्लान्स केलाय त्या ठिकाणी काय होईल मैदानामध्ये उत्साह जास्त जरूर होता परंतु आत्मविश्वास त्या ठिकाणी कमी होता पंचांना निर्णय फेटाळला आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव प्राप्त होईल आणि आता सामना रंगतदार स्थितीमध्ये 1 चेंडू 1 धाव जिंकण्यासाठी सामना बरोबरी सुटलाय वॅग्रेश्वर फायटर्स आणि एसपी मैत्री ग्रुप जोहे या 2 फ्रँचाइज टीम मध्ये परंतु 1 चेंडू आणि 1 धाव आणि या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग सुंदर सामना कालच्या दिवसात देखील असा सामना रंगला होता अंश शिव फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण श्रिया अँड श्रायन्स फायटर्स या 2 फ्रँचाइज टीम मध्ये पाहिलं होता 1 चेंडू आणि 1 धाव अशी हवी होती आणि फलंदाजी करणारा संघ जिंकला होता आणि अशाच प्रकारची आता असाच सामना आजच्या दिवसातील पहिला सामना काय रंगतदार रंगलाय
एक चेंडू एक धाव. गणपती बाप्पा मोरया. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आजच्या दिवसातील हा पहिला सामना आहे आणि पहिला सामना असं प्रतीचा रंगलाय. सुंदर सामना, सुंदर फटका त्या ठिकाणी. कॅच होईल का? येस, इट्स अ कॅच. सुंदर सुंदर आणि सुंदर सामना त्या ठिकाणी आपण पाहिला. मोठा फटका जरूर मारायचा होता परंतु काय सामना रंगलाय आणि हा विजय झालाय SP मैत्री 11 जोहे संघ. सुंदर सामना आणि या सामन्यासाठी परमेश सरांकडून शुभेच्छा आल्यात. जरूर हमरापूर 40+ प्रीमियर लीग साठी परमेश सरांकडून शुभेच्छा जरूर आल्यात. लाईव्ह मॅच देखील बघतायत. सुंदर सामना रंगलाय त्यांच्याकडून. सर्व 40+ हमरापूर विभाग प्रीमियर लीग साठी शुभेच्छा आल्यात. यस, ऐकूया आपण शिवाजी सरांचा आवाज. थँक्यू शुभम. बघ, या आपल्या 40+ प्रीमियर लीग साठी खरं तर वेळात वेळ काढून नुकताच ज्यांची शुभ उपस्थिती या क्रीडांगणामध्ये लागलेली आहे ते आदरणीय YB पाटील सर 40+